student will learn something life-saving, that is CPR, cardiopulmonary resuscitation. आपण सर्व वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रविष्ट झालेलो आहोत. आपण भविष्यातील लाईफ सेव्हियर आहोत. आपण शासकीय पुस्तकी ज्ञान घेत असताना सोबतच व्यवहारात उपयोगी अशा लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी स्किल शिकणार आहोत. ॲज अ फ्युचर हेल्थकेअर प्रोव्हायडर, अवर ड्युटी इज नॉट ओनली टू ट्रीट but also save life in a critical movement. The BMS first year batch will practicing CPR as a part of our emergency medicine learning. आपले रिस्पेक्टेड डॉक्टर म्हात्रे सर आज आपल्याला गाईड करणार आहेत. Good morning. Sit down. So, good morning, doctors to be. कसे आहात सगळे? सर तुम्ही आजपासून मेडिकल प्रोफेशनची जर्नी तुमची चालू करताय. ओके, तुम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये असताना ॲनाटॉमी शिकाल, फिजिओलॉजी शिकाल, पण त्याचबरोबर एक खूप इम्पॉर्टंट लाईफ स्किल असतं ते आपल्याला आज शिकायचं आहे. ओके, तुमचा पहिला दिवस आहे. आपण आज CPR शिकणार आहोत. तर तुमच्यापैकी कोणी असं आहे का ज्याला CPRची डेफिनेशन माहिती आहे? मला सांग. CPR is a cardiopulmonary resuscitation. It is a life-saving emergency procedure in which chest compression and rescue breaths are given to maintain blood circulation and oxygen supply to vital organs when the heart has stopped pumping. व्हेरी गुड. बस, अगदी बरोबर आहे. ही टेक्स्टबुक डेफिनेशन तर आपल्याला कळालीच, पण आता आपण काय करायचं आहे, एक इंटरॅक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेऊ. ओके, आणि त्याच्यामार्फत आपण शिकून घेऊ, प्रात्यक्षिक शिकून घेऊ की CPR ॲक्च्युली कसा द्यायचा. ओके, तर आजच्या आपण जो ॲड करणार आहे ना, त्याच्यामध्ये तन्वी आणि आदित्य, तुम्ही दोघं फर्स्ट रेस्क्यूअर म्हणून वर्क करा. ओके, त्रिशा आणि श्रीधा, तुम्ही दोघी एक काम करा, तुम्ही दोघी इमर्जन्सी सपोर्टसाठी वर्क करा. ओके, आणि मल्हार, तू पेशंट बनशील का? ओके, आणि राहिलं कोण? रिया, तू नरेशन करायचं आहे. Yes, sir. ओके, मंथन कुठे आहेस? तू सेकंड रेस्क्यूअर म्हणून वर्क करशील. ओके, तुम्ही आता CPR टेक्निक तर शिकणारच आहात, पण CPR कोणाला द्यायचं आणि कधी द्यायचं हे आपल्याला CPR इंडिकेशनच्या मार्फत शिकून घ्यायचं आहे. ओके, हां बोल. सर, म्हणजे CPR कोणत्या सिच्युएशनमध्ये द्यायचं हे माहिती का? हो, अगदी बरोबर. CPR देण्यासाठी काही इंडिकेशन्स आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट असतात आपल्याला शिकून घेण्याचं. तुम्हाला जर नोट करून घ्यायचं असेल तर नोट करून घेऊ शकता. ओके, तर CPR आपण केव्हा देतो? जेव्हा एखाद्या व्यक्तीची पल्स नाही लागत आहे किंवा त्याची हार्टबीट थांबलेली आहे किंवा इन जनरल जर पेशंट रिस्पॉन्सिबल असेल किंवा तो रिस्पॉन्सच देत नसेल तर आपण त्याला CPR देतो. त्याचबरोबर जेव्हा एखादा ॲडल्ट व्यक्ती असतो, तो सडनली कोलॅप्स झाला पण त्याचं ब्रिदिंग नॉर्मल आहे, पण तो सडनली कोलॅप्स झाला, त्यावेळी देखील आपण CPR जो असतो तो चालू करतो. ओके, म्हणजे तुम्ही एकंदरीत जर सांगायचं झालं तर तुम्ही CPR कुणाला देणार? एखादा हार्ट अटॅक आलेला पेशंट असेल किंवा ड्रॉनिंग झाला असेल, म्हणजे एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडालेला असेल किंवा इलेक्ट्रिक शॉक एखाद्याला आला असेल, त्याचबरोबर सिव्हिअर ट्रॉमा झाला असेल, काहीतरी जखम झाली असेल मोठी, किंवा जर चोकिंग झालं आणि त्याचा रेस्पिरेटरी ट्रॅक बंद झाला, त्याला रेस्पिरेशन घेता येत नाही, तर त्यावेळी आपण त्याला CPR देतो. ओके, सर, हां, CPR कोणाला द्यायचा कोणाला नाही हे कसं कळणार? ह्याच्या पण काहीतरी कॉन्ट्रा इंडिकेटरी सिच्युएशन्स असतील ना? हो अगदी आहेत ना, नोट करून घ्या. तर एखाद्याला रिब फ्रॅक्चर असेल किंवा एखाद्याला चेस्टमध्ये सिव्हिअर चेस्ट पेन आहे, त्यानंतर एखादी प्रेग्नंट वुमन आहे, प्रेग्नन्सी आहे, अशा व्यक्तींना आपण CPR नाही देऊ शकत. ओके, हां बोल. CPR द्यायला कोण पात्र आहे? प्रोफेशनल डॉक्टरच हवा का? नाही, कसं असतं, CPR देण्याची जबाबदारी जी असते तो फर्स्ट रिस्पॉन्डर जो असतो त्या घटनास्थळी पहिला व्यक्ती जो पोहोचतो त्यानं तो CPR द्यायचा असतो. ओके, त्यामध्ये पण कसं असतं, सामान्य लोक जे असतात ना ते हँड्स ऑनली CPR देतात, म्हणजे फक्त हाताने कंप्रेशन्स देतात. पण ॲज अ मेडिकल प्रोफेशन किंवा मेडिकल स्टुडंट्स आपण CPR देताना फुल CPR द्यायचा असतो. त्याच्यामध्ये कंप्रेशन्स देणे, 30 कंप्रेशन्स आणि 2 ब्रेथ देणे. त्याचबरोबर आपण AED किट असतं आपल्याकडे. AED किट म्हणजे ऑटोमॅटिक डिफिब्रिलेटर असतं आपल्याकडे, त्याचा देखील वापर करतो आपण. अशा प्रकारे आपण फुल CPR जो असतो तो द्यायचा असतो. ओके, CPR कोणीही देऊ शकतो, पण प्रॉपर ट्रेन पर्सन्स जेव्हा देतो तर ते चांगलं आउटकम येतं. हां बोल. सर, डिसीज जसे HIV, हेपेटायटिस आणि कंटेजियस डिसीज त्यांना CPR देणं योग्य आहे का?
कसं आहे CPR ही लाईफ सेव्हिंग स्किल आहे. म्हणजे आपल्याला लाईफ सेव्ह करायची समोरच्या व्यक्तीची. त्यावेळी आपण घटनास्थळी असं नाही बघत की एखादा व्यक्ती इन्फेक्टेड आहे की नाही इन्फेक्टेड. आपण तो व्यक्ती इन्फेक्टेड आहे असं कन्सिडर करून सगळ्यात उपचार चालू करतो. सर हां बोल. जर एक्सपोजरचा धोका असेल तर एक्सपोजरचा धोका असतोच, पण आपण पोटेन्शियली असंच कन्सिडर करतो की पेशंट हा पॉझिटिव्ह असेल किंवा इन्फेक्टेड असेल. त्याच्यासाठी आपल्याकडे काही प्रिकॉशन्स आहेत, सेफ्टी प्रिकॉशन्स, इमर्जन्सी प्रिकॉशन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण बॅरियर मास्क असेल, हँड ग्लोव्ज असतील, किंवा जर आपल्याला ब्रिदिंग द्यायचं आहे एखाद्या पेशंटला CPR देत असताना, तर त्याच्यासाठी आपण बॅरियर ठेवायचे असते, ते मॅन्डेटरी करतो. ओके. हां बोल. जर बॅरियर डिव्हाइसेस नसतील तर काय करायचं? जर बॅरियर डिव्हाइस आपल्याकडे अवेलेबलच नसेल तर आपण त्या परिस्थितीमध्ये आपण ॲज अ मेडिकल स्टुडंट आपल्याकडे हँडग्लोव्ज तरी अवेलेबल असतातच ना. मग आपण हँडग्लोव्ज आपण कंप्रेशन्स तरी देऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी कसं आहे, जे एखादा पेशंट असेल त्याला HIV किंवा एड्स असेल, तो HIV पॉझिटिव्ह असेल, तरी आपल्याला माहिती आहे की एड्स आणि HIV सारखे आजार जे आहेत ते फक्त स्किन कॉन्टॅक्टने किंवा आपण कंप्रेशन दिल्यामुळे पसरत नाही. ते देण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या हातावरती किंवा कोणत्याही स्किनवरती कट्स असणे आवश्यक असतं, किंवा ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट असेल, ब्लड टू म्युकस कॉन्टॅक्ट असेल, हे असणं आवश्यक असतं. बरोबर आहे की नाही? हां CPR नंतर ॲक्सिडेंटल एक्सपोजर झाला तर काय करायचं? अगदी बरोबर. जर ॲक्सिडेंटल एक्सपोजर झालंच तर त्या कंडिशनमध्ये देखील आपल्याकडे भरपूर उपाय आहेत. त्याच्यामध्ये आपण ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपण क्लीन करू शकतो. वूंड असेल ती किंवा जखम जे काही झालं असेल ते आपण क्लीन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रिपोर्ट करू शकता. जे सिनियर डॉक्टर्स किंवा जे कोणी सिनियर अटेंडंट तुमच्यासोबत असतील त्यांना सर्वप्रथम रिपोर्ट करू शकतो आपण. बरोबर. प्रोफेशनल हेल्थकेअर ॲटिट्यूड म्हणजे आधी जीवन वाचवा, मग नंतर रिस्क मॅनेज करा. चला तर मग आता पाहूया आपल्या टीमचं कोऑर्डिनेशन कसा होतो. कारण CPR ही एकट्याने नव्हे तर अनेक हातांनी एकत्रित केलेली जीव वाचवण्याची प्रक्रिया आहे. तर ठीक आहे, तयार आहात सगळे? चला हे टेबल वगैरे काढून घ्या, मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. मला तो टेबल व्यवस्थित लावून घे. ओके, तयार सगळ्यांना आपला रोल कळालेला आहे. रीता, रिया, येस सर. तर कल्पना करा तुम्ही एखाद्या मेडिकल पोस्टिंगला जात आहे आणि पोस्टिंगला जात असताना एखाद्या व्यक्ती तुमच्यासमोर कोसळला, तुम्ही काय कराल? बघा तन्वी, लवकर इकडे कोणीतरी कोसळला आहे. आदित्य आधी सीन चेक आहे का ते बघ. कोणतेही ब्लड, इलेक्ट्रिक वायर, वाहन तर नाहीये ना? नाही, मी सर्व काही चेक केलं आहे. आपण पेशंट जवळ येऊ शकतो. मला डोळे उघड, कॅन यू हिअर मी? अगं, नो चेस्ट मुवमेंट आणि ब्रीदिंग इन नाही करत आहे, फक्त गास्पिंग करतो आहे. अगदी बरोबर आहे ते. तो पेरूचा एखादा पेशंट ज्यावेळी त्याचा श्वास खोलवर गेलेला असतो किंवा तो श्वास लवकर घेत नाही, श्वास त्याचा थांबतो, तुटक कसा श्वास येतो, त्यावेळी त्याला आपण गॅस्पिंग म्हणतो. मी जॉ थ्रस्ट करते. आता आपला पुढचा पाऊल म्हणजे तात्कालिक मदतीसाठी हाक मारणे. अरे कोणी येतं का? इमर्जन्सी आहे, आम्हाला मदत हवी आहे. अरे काय झालंय? इमर्जन्सी आहे. मी इमर्जन्सी नंबरला कॉल करते. हॅलो, इमर्जन्सी आहे, लवकर या. मी कॅज्युअल्टी बोर्डला कळवले आणि AED किट आणते. खूप छान. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वप्रथम शांत राहणं गरजेचं असतं. शांत राहून पुढची प्रक्रिया जी असेल ती आपल्याला करायची असते. ओके. इमर्जन्सीमध्ये पहिला पाऊल म्हणजे शांत राहणे आणि कामाचं योग्यपणे वाटप करणे. टीमने कोऑर्डिनेशनने काम करणे. घाबरून पळापळी करून किंवा अनावश्यकता गर्दी करून मॉक तयार करणे हे फक्त अडचणीतच भर घालते. मी चेस्टच्या मध्यभागी स्टर्नवर निप्पलांच्या मधोमध हात ठेवते. अगदी बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्यावेळी ॲडल्ट CPR देतो, ॲडल्ट व्यक्तीला CPR देतो, त्यावेळी जे कंप्रेशन्स असतात ते 30 कंप्रेशन्स आपल्याला द्यायचे आहेत आणि 30 कंप्रेशन्स देऊन 2 ब्रीथ द्यायचे आहेत त्याच्यामध्ये. ओके. हा 30:2चा रेशो असतो. त्यानंतर पर मिनिटमध्ये, एका मिनिटामध्ये आपल्याला 100 to 120 कंप्रेशन द्यायचेच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कंप्रेशन जे असतं त्याची जी डेप्थ आहे ती 5 to 6 सेंटीमीटर असली पाहिजे. रेडी? सुरू करते. 1 2 3
डॉक्टर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार हात स्टर्नमच्या मध्यभागी हातांचा घट्ट इंटरलॉकिंग आणि खांदे छातीच्या सरळ रेषेत ठेवून प्रभावी CPR दिला जातो. 29:30. आता मी 2 रेस्क्यू ब्रीथ्स देतो. डोके टिल्ट करून नाक बंद करून. अगदी बरोबर. आदित्य, एक गोष्ट लक्षात घे, रिअल लाईफमध्ये आता हे ठीक आहे तू करतोयस, पण रिअल लाईफमध्ये ज्यावेळी आपण कंप्रेशन देतो, रिअल लाईफमध्ये ज्यावेळी आपण CPR देतो, त्यावेळी आपल्याला बॅरियर मास्क, बॅरियर डिव्हाइस आणि हँड ग्लोव्स हे कंपल्सरी वापरायचं. ओके, आपल्या सेफ्टीसाठी आवश्यक असतं. कंटिन्यू. सर कॅज्युअल्टीला कळवलं इक्विपमेंट येते पेशंटवर CPR तर सुरू आहे ना. सर मी एमर्जन्सीला पेशंट डिटेल्स सगळं दिलेलं आहे. थकली असशील मी टेक ओव्हर करू का? हो पटकन हे कंप्रेशन्स मधला गॅप फार कमी असायला हवाय. अगदी बरोबर. लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही रेस्क्यूअर चेंज करता त्यावेळी रेस्क्यूअर चेंज करत असताना जो कंप्रेशनमधला गॅप आहे तो कमीत कमी असला पाहिजे रेस्क्यूअर चेंज करताना. ओके, आणि कसं असतं तुमचं प्रत्येक कंप्रेशन हे एखाद्या व्यक्तीचं प्राण वाचवू शकतं. सर पेशंट श्वास घेतोय. ओके, त्याला आता रेस्क्यू पोझिशनमध्ये बसवून ठेवा. कुठे मी काय झालं मला? आता पेशंट श्वास घेतोय म्हणजे तो थोडा थोडा रिकवर होतोय, याला स्पॉन्टेनियस जो सर्क्युलेशन आहे ते चालू झालं. आता तुम्ही त्याला रेस्क्यू पोझिशनमध्ये ठेवला. रेस्क्यू पोझिशनमध्ये ठेवल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग चालू ठेवायचं. आता आपण एज बेस्ड फरक जो असतो तो समजून घेऊया. प्रिया, तो पॉईंट समराईज कर बघा. येस सर. अडल्ट CPR मध्ये 2 हात वापरून 30 कंप्रेशन द्यावे, ज्याची डेप्थ 5 to 6 सेंटीमीटर असेल आणि रेट हा 100 to 120 पर मिनिट ठेवून कंप्रेशन नंतर 2 ब्रेथ्स द्यावे. AED किट अवेलेबल झाले तर दोन्ही पॅडमधील एक राईट अपर चेस्टला आणि दुसरा लेफ्ट साईड बिलो आर्मपिट अटॅच करावा आणि इन्सिक्युअर दॅट ड्युरिंग दिस नो वन टचेस द पेशंट अँड शॉक इज ॲडवाइज. चाइल्ड CPR मध्ये मुलांच्या छातीच्या आकारानुसार 1 किंवा 2 हात वापरले जातात. 30:2 रेशो द्यायचा. छातीच्या 1/3 डेप्थ कंप्रेशन सेम रेट ठेवून द्यावे. इन्फंट CPR मध्ये 2 फिंगर म्हणजेच इंडेक्स आणि मिडल फिंगर स्टर्नमच्या मध्यभागी ठेवून CPR द्यायचं. अप्रॉक्सिमेटली 4 सेंटीमीटर डेप्थ ठेवून सेम रेटने कंप्रेशन द्यावे. मला सुरुवातीला खूप भीती वाटत होती, पण आपण आता स्टेप बाय स्टेप करू शकतो असं वाटतंय. मला मेन पॉइंट्स कळले. कंप्रेशन मध्ये जास्त गॅप नको आणि रेट आणि डेप्थ करेक्ट असावे. आणि मला कळालं की आपण जरी फर्स्ट इयर मध्ये असलो तरी आणि जर आपल्याला बेसिक्स माहीत असेल तर आपण कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. अगदी बरोबर. तुम्ही आज रोल प्लेमधून आपण CPR शिकला. एक गोष्ट लक्षात घ्या, पुढे जाऊन तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही त्यावेळी पेशंटची सेवा कराल, पण अशा बेसिक गोष्टीमधून जे लोकांचे प्राण वाचवण्याची सुरुवात आहे ती आपण आजपासूनच कराल अशी अपेक्षा करतो. आपण फर्स्ट इयरला आलो तरी आपल्याकडे पहिला श्वास परत देण्याची ताकद आहे. इन एमर्जन्सी वी डोंट वेट फॉर हेल्प, वी आर हेल्प. थँक्यू.